बस काय प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त इथे एपिसोड पाहायला मिळणार आहे. लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे आणि तोच प्रोमो आता समोर आलेला आहे. त्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की आता इकडे जो दुष्यंत आहे, दुष्यंत परदेशामध्ये काही कामासाठी निघालेला असतो आणि त्यामुळेच आता कृष्णाला त्याला सोडून जायचं नसतं. तो थोडासा नाराज असतो. त्याला असं वाटत असतं की एवढ्या मोठ्या घरामध्ये मी कृष्णाला एकटीला सोडून कसा जाऊ. त्यासोबतच इथे आत्ताच आमचं नुकतं लग्न झालेलं आहे आणि आत्ता मला तिकडे जावं लागत आहे म्हणून तो थोडासा नाराज असतो. पण कृष्णा मात्र त्याला आधार देते. त्याच्या खोलीमध्ये आल्यानंतर ती म्हणत असते, "अहो बुंगाट पाहुणं, तुम्ही कामासाठी सातासमुद्रापलीकडे जात आहात. असं तोंड पाडून का बरं बसलायत? हसा बघा तुम्ही थोडंसं." त्यावर तो म्हणत असतो, "पण कृष्णा, मी तुला दिलेलं वचन काय? ते आपल्या वचनाचं काय करायचं?" तेव्हा कृष्णा म्हणत असते, "हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही तिकडे कामासाठी खुशाल जावा. मी तुमची इकडे वाट पाहीन." तेव्हा मात्र इकडे जो दुष्यंत आहे, तो दुष्यंत इकडे कृष्णाच्या गालाला हात ठेवतो आणि तिचा निरोप घेऊन तिथून निघतो. आता दुष्यंतला दोघी जणी सुद्धा सासूसुना बाय करायला आलेल्या असतात. कृष्णा खूप जास्त इमोशनल झालेली असते. दुष्यंत जाताना तिला बाय करत असतो. आता दोघी जणी सुद्धा घरामध्ये येतात. बाळजाबाईला तर रान मोकळं झालेलं असतं. ती म्हणत असते, "काय गे कृष्णे, बघितलंस ना, दुष्यंत तर गेला आता. आता मी तुला सुद्धा ह्या घरातून लवकरच बाहेर काढणार आहे. या घरातून मी तुला हकलून देणार आहे. मग या घरामध्ये हकलून दिल्यानंतर मी तुला एकटं पाडणार आहो." असं ती म्हणत असते. तेवढ्यातच आता इकडे कृष्णाला राग आलेला असतो. अगोदरच ही बाळजाबाई अशी आणि त्यातून पुन्हा असं बोलत आहे. त्यावर ती म्हणत असते, "अहो बाळजाबाई, तुम्ही काय मला घरातून बाहेर काढताय? मीच ह्या घरातून बाहेर जाणार आहे." तेव्हा मात्र बाळजाबाईच्या चेहऱ्यावरचा रंग एका झटक्यातच पाडतो. तेव्हा कृष्णा म्हणते, "हो, हो, तुम्ही खरंच ऐकलंय बघा. तुम्ही मला ह्या घरातून काय बाहेर काढणार? मी स्वतःच ह्या घरातून जाणार आहे." तेव्हा ती म्हणते, "काय गं कृष्णे, असं का म्हणतेस?" त्यावर ती म्हणत असते, "अहो, असं काय म्हणतेस म्हणजे? दुष्यंत सरकार मला त्यांच्याकडे बोलवून घेणार आहे. तिकडे आम्ही राजा-राणीचा संसार करू. पण तुम्ही घाबरू नका. तुम्ही इकडे एकट्या पडणार आहात म्हणून तुम्हाला भीती वाटेल. तुम्ही अजिबात घाबरू नका हां बाळजाबाई." त्यावर बाळजाबाई म्हणत असते, "काय गे, मला धडा शिकवते? मला उलट उत्तरं देतेस?" त्यावर कृष्णा म्हणत असते, "हो तर, अगदीच तसं नाही. पण बघा ना, आता दुष्यंत सरकार तिकडे गेलेत, म्या तिकडे नाही. मग त्यांना तिकडे करमणार नाही. मग मला ते लवकरच तिकडे बोलावून घेणार आहेत आणि आम्ही तिकडे गेल्यानंतर आम्ही मस्त सुखाचा राजा-राणीचा संसार करू बघा. पण तुम्ही घाबरू नका. तुम्ही एकट्या पडाल ना, पण मी तुम्हाला एकटं पडू देणार नाहीये. तेव्हा मी तुमच्याबरोबर सतत बोलत राहीन." "कसं?" असं म्हटल्यानंतर कृष्णा म्हणते, "अहो, असं काय करताय बाळजाबाई? मी तुम्हाला फोन करत जाईल की." असं म्हटल्यानंतर आता इकडे बाळजाबाईला कृष्णाचा खूपच राग येतो. तर कृष्णाने अगदी जशास तसं होऊनच बाळजाबाईला उत्तर दिलेलं असतं. आणि आता खरंच प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? दुष्यंत कृष्णाला तिकडे घेऊन जाईल का? किंवा जो दुष्यंत आता इकडे कामानिमित्त परदेशात निघालेला आहे, तो अर्धे वाटेतच इकडे कृष्णाच्या आठवणीमध्ये, काळजीमध्ये परत येईल? कमेंटद्वारे नक्कीच तुमचं मत कळवा. धन्यवाद.